पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण ते फ्री आहे. एकेकाळी गजबजलेलं अप्सरा टॉकीज कायम एक वर्दळीचं ठिकाण असायचं. पण कोरोनाच्या साथीनंतर आता जुनाट आणि ओसाड दिसू लागलं होतं. जुन्या, करकळणाऱ्या, गादी उसवलेल्या खुर्च्या, बिघडलेले AC आणि एकंदर अपुऱ्या सोयीसुविधांमुळे प्रेक्षकांनी अप्सरा टॉकीजकडे पाठ फिरवली होती. आजकालच्या मल्टिप्लेक्सच्या जमान्यात असल्या जुनाट थिएटरमध्ये जाणार तरी कोण? प्रेक्षक येत नसले तरी तिथे खूप वर्षांपासून कामाला असलेला वॉचमन अजूनही तिथे काम करत होता. एखादा ऐकिवात नसलेला सी ग्रेड सिनेमा रिकाम्या खुर्च्यांसाठी लावलेला असायचा. पण अचानक काही दिवसांपासून त्या टॉकीजमधून अचानकच लोक गायब होऊ लागल्याची अफवा पसरली होती. टॉकीजला सायंकाळचे आणि रात्रीचे शो नीट चालू असले तरी दुपारच्या मॅटिनी शोला गेलेले लोक परत येत नव्हते. प्रेक्षक घाबरून तिथे फिरकेनासे झाले. काही दिवस तिथला वॉचमन सुद्धा त्याच्या नेहमीच्या जागेवर दिसला नाही आणि नंतर अचानक कुठून तरी प्रकट झाला. श्रुती देशपांडे, मुंबईची एक धाडसी पत्रकार, आपला डिजिटल न्यूज पोर्टल चालवायची. तिने अप्सरा टॉकीजमधील गायब झालेल्यांच्या बातम्या ऐकल्या आणि त्याचा छडा लावायचा चंग बांधला. जय, तुला माहीत आहे का? अप्सरा टॉकीजच्या दुपारच्या मॅटिनी शोमध्ये गेलेल्या लोकांचा कुठेच पत्ता नाही. तिकीट देखील कुठल्याही ऑफलाईन माध्यमातून मिळत नाही. अरे, मग लोक जातात कसे? जयने विचारले. एक वेबसाईट आहे, फक्त तिथूनच तिकीटं मिळतात. त्या वेबसाईटच्या खरेखोटेपणाबद्दल मी अजूनही साशंक आहे, पण तरीही तिथे जायची रिस्क मला घ्यावीच लागेल. हे नेमकं काय प्रकरण आहे ते प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळायचं नाही. तू खरंच जाणार आहेस का? जय चिंताग्रस्तपणे म्हणाला. हो, मला काही करून या अफवांचा शोक्षमोक्ष लावायचा आहे. जयने एक सुस्कारा सोडला. त्याला माहीत होतं की प्रत्येक बातमीच्या तळापर्यंत गेल्याशिवाय श्रुतीला चैन पडत नाही. पण त्याला हेही माहीत होतं की अप्सरा टॉकीजच्या अफवांमध्ये काहीतरी तथ्य नक्कीच आहे. जास्तीची खबरदारी म्हणून तो सुद्धा श्रुतीसोबत कॅमेरामन म्हणून जाण्यास तयार झाला. श्रुतीला टेलिग्राम ग्रुपवरून एक अनोळखी लिंक मिळाली. ती क्लिक करताच एक साधीशी साईट उघडली. त्यावर फक्त एक पोस्टर होतं, ज्यावर एका मुलीचा फोटो होता आणि बुक नाव बटन होतं. मॅटिनी शो होता. दुपारी 2ची वेळ होती. त्या पोस्टरमधल्या मुलीचा फोटो तिला अगदी जिवंत वाटला. जणू काही ती त्या पोस्टरमधून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तिने शो बुक करताना तिच्या मेलमध्ये एक QR कोड आला. त्यात तिने बुक केलेल्या शोची माहिती होती. माहिती म्हणजे निव्वळ त्या QR कोडसह अप्सरा टॉकीज 2 PM अशी वेळ. कसलंही तिकीट नाही, सीट नंबर नाही की पैसे भरल्याची पावती नाही. दुसऱ्या दिवशी श्रुती वेळेत पोहोचली. जयला टॉकीजपासून थोड्या अंतरावर थांबवून ती स्वतः अगोदर पुढे गेली. थिएटरचं बाहेरचं दृश्य नेहमीसारखंच वाटलं. बाहेर कुठल्याशा टुकार सिनेमाचं पोस्टर लागलेलं होतं. पण श्रुती तर तिला तिकीट बुकिंगवरच्या साईटवर दिसलेलं पोस्टर शोधत होती. ते पोस्टर तिला काही केल्या सापडत नव्हतं. भिरभिरत्या नजरेनं ती आत जात असताना थिएटरच्या वॉचमनने तिला हटकलं. तो मख्ख चेहऱ्याने तिच्याकडे पाहत म्हणाला, इथे काय करताय मॅडम? तुम्ही बातम्या बघत नाही का? टॉकीज बंद आहे. हो का? माहीत नव्हतं मला. वॉचमन काही उत्तर न देता फक्त गूढ हसला. त्याचं ते हसणं नेहमीपेक्षा जरा विचित्रच होतं. सॉरी काका, मी सहजच बघत होते आत डोकावून, असं म्हणून ती तिथून सटकली. थोडा वेळ गेटपाशीच रिंगाळली आणि काही वेळाने वॉचमनची नजर चुकवून गुपचूप आत पळाली. ती आत जाताच तिकीट काउंटरवरचा जाळीचा मुख्य दरवाजा आपसुकच बंद झाला. आता बाहेर फक्त खूप दिवसांपासून बंद असलेले तिकीट काउंटर आणि वॉचमनची धुळीने माखलेली खुर्ची होती. आतलं जग बाहेरच्या जगापेक्षा फारच वेगळं होतं. बाहेरून जुनाट दिसत असलेलं टॉकीज आतून चकाचक होतं. तरीही तिथे एक प्रकारची अनामिक भीती वाटत होती. हॉलमध्ये जेमतेम
10-15 प्रेक्षक होते. सगळे शांत, स्तब्ध आणि श्वासही न घेता बसलेले. सिनेमा पाहण्यात अगदी तल्लीन झालेले. मुख्य म्हणजे ते जराही इकडे तिकडे बघत नव्हते. फक्त स्तब्ध होऊन पडद्याकडे बघत बसले होते. पडद्यावरच्या सिनेमाच्या उजेडात त्यांचे चेहरे काहीसे अस्पष्ट आणि बेरंग दिसत होते. ओह शिट, लेट झाला. मूव्ही सुरू झाला वाटते, श्रुती स्वतःशीच म्हणाली. श्रुती जाणून बुजून सर्वात मागच्या रांगेतल्या कडेच्या सीटवर बसली. चित चित्रपट सुरू होता, पण तो नेहमीच्या सामान्य चित्रपटासारखा दिसत नव्हता. पडद्यावर फक्त काळसर आणि थोडेसे विचित्र दृश्य दिसत होते. पहिल्या फ्रेममध्ये एक गडद पडदा, त्यावर एक स्त्री चालताना दिसत होती. तिचा चेहरा दाखवलाच गेला नाही. त्यानंतर अशीच काही असंबद्ध दृश्य पडद्यावर दिसू लागली. ती एकत्रित दृश्य नव्हती, तुकड्यांमध्ये विखुरलेल्या अनाकलनीय गोष्टी होत्या. एव्हाना श्रुती स्थिरावली. इकडे तिकडे पाहून ती परिस्थितीचा अंदाज घेऊ लागली. तिने एका प्रेक्षकाकडे पाहिले, पण त्याचे डोळे पोकळ रिकामे आहेत हे तिच्या लक्षात आलं. शेजारी बसलेला माणूस हळूहळू त्याच्या खुर्चीत विरघळायला लागला. तिने हलकेच आजूबाजूला नजर फिरवली. तेव्हा तिला जाणवलं की बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रेक्षकांचे डोळेही गायब झाले. त्या जागी एक काळी पोकळी तयार झाली. त्याच वेळी तिच्या फोनवर जयचा मेसेज आला. कुठे आहेस? तिने थरथरत्या हाताने रिप्लाय दिला. जय, मला वाटतं काहीतरी चुकलं आहे. इथे यायला नको होतं. तू कुठे आहेस? मी इथेच आहे, थिएटरमध्ये. पण मी आत आलेलो नाही. नको येऊ. आहेस तिथूनच माघारी जा. इथे धोका आहे. तिने मेसेज टाईप केला, पण तो गेलाच नाही. तिच्या मोबाईलची रेंज गेली. आजूबाजूला न पाहताही तिला स्पष्ट जाणवत होतं की प्रेक्षागारात बसलेले सर्वजण तिच्याकडेच पाहत आहेत. त्या क्षणी पडद्यावरच्या आवाजात कुजबूज ऐकू आली. आता तू कायमची इथली होणार आहेस, आमच्यासारखी. त्या अस्पष्ट आवाजासोबत अनेक जणांचं घुमणारं हास्य तिच्या कानावर आदळलं. तिचं शरीर थंड पडलेलं. हातापायांना कंप सुटला. घामाचा एक ओघळ हलकेच कानामागून उगळला. भीतीची थंड लहर मेंदूतून थेट मणक्यात गेली. ती ताडकन खुर्चीतून उठली आणि दरवाजाच्या दिशेने धावली. आत येताना दरवाजावर ठिकठिकाणी असलेले एक्झिटच्या नावाचे लाल दिवे आता बंद झाले होते. ती वाट फुटेल तिकडे पळू लागली. दरवाजे शोधू लागली, परंतु सर्व दरवाजे बंद झालेले. चित्रपटाच्या पडद्यावरील चित्र आता बदललं होतं. श्रुतीचा भयभीत झालेला चेहरा पडद्यावर दिसू लागलेला. प्रेक्षागारात बसलेले प्रेक्षक उठून हळूहळू तिच्या दिशेने येऊ लागले होते. जय, जय, वाचवा. कोणी आहे का बाहेर? जय, तू कुठे आहेस? श्रुती जीवाच्या आकांताने ओरडत होती. जोरजोरात दार ठोठावत होती. प्रेक्षागारातले प्रेक्षक आता उग्या हाकेच्या अंतरावर आले होते. कोणत्याही क्षणी ते तिच्यापर्यंत पोहोचले असते. आणि अचानक दरवाजा धाडकन उघडला गेला. पलीकडल्या डोळे दिपवण्या उजेडात तिला समोरचं काही दिसेना. तेवढ्यात तिला तिच्या हाताला धरून कोणीतरी बाहेर खेचलं. श्रुती बाहेर फेकली गेली. तिने मागं वळून पाहिलं, पण छे, तिथे दरवाजा नव्हताच. त्या दरवाजाच्या जागी भिंत तयार झाली होती. आता तिची नजर जयला शोधू लागली. ती ज्या दरवाजातून बाहेर पडली होती त्या ठिकाणी जयचा कॅमेरा पडलेला होता. याचा अर्थ एकच होता, जयने दरवाजा तोडून तिला बाहेर खेचलं, पण स्वतः मात्र त्या पिशाच्यांच्या तावडीत अडकला. श्रुतीला मागे वळून जयला बाहेर खेचण्याची संधीच मिळाली नाही. जय प्रेक्षागारात कायमचा अडकला. श्रुती वाचली. तिच्या मनात थिएटरबद्दलची भीती आजही कायम आहे. काही दिवसांनी नवीन जाहिरात सोशल मीडियावर आली. विशेष मॅटिनी शो, मोफत तिकिटांसह, फक्त matinyportal.in वर. पोस्टरच्या तळाशी जाहिरातीवर जयचा अस्पष्ट चेहरा दिसत होता.